चाळीसगाव बातमीदार चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथे स्वच्छतेचा अभाव आणि सार्वजनिक शौचालयांची कमतरता यामुळे गावातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे। गावातील एका तरुणाने नुकतीच आपली व्यथा मांडली असून यामुळे गावात मुली देण्यास कोणी तयार नसल्याची खंत व्यक्त केली आहे। गावात प्रवेश करताच सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी जाणवते, ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना तोंडाला रुमाल लावूनच चालावे लागते। गावातील अनेक तरुणांचे वय 35 ते 40च्या पुढे गेले असले तरी त्यांना याच कारणामुळे लग्नासाठी मुली मिळत नाहीत। गावातील या गंभीर समस्येवर ग्रामसेवक, सरपंच आणि इतर सदस्यांनी कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप गावातील तरुणांनी केला आहे। गावातील अस्वच्छतेमुळे संपूर्ण गावालाच एक प्रकारची अवहेलना सहन करावी लागत आहे। या समस्येमुळे गावातील तरुणांचे भविष्य अंधारात दिसत आहे, असे मत एका ग्रामस्थाने व्यक्त केले। यासोबतच शहरात अवैध धंदे बोकाळले असून लहान मुले व्यसनाधीन होत असल्याचा गंभीर मुद्दाही समोर आला आहे। या सर्व समस्यांबाबत स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। या दुहेरी संकटामुळे गावातील सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे। गावकऱ्यांनी आपली ही व्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स या संघटनांकडे मांडली आहे। या संघटनांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे। घोडेगावातील या समस्यांवर तातडीने उपाययोजना न झाल्यास गावातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। यावर प्रशासनाकडून त्वरित पावले उचलून गावातील स्वच्छता आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। माझे नाव मोहन शिवाजी जाधव, रहिवासी राहणार घोडेगाव। ह्या गावाच्या गटारींनी, संडाशींनी, घरकुल येत नाही। घरकुल येऊन काय उपयोगाचे? कोणाला घरकुल आलेले आजपर्यंत? 35 वर्षाचे झाले आजपर्यंत इथं पोरी पाहायला येत नाही। 30-35 वर्षे झाली, पोरी भेटती नाही। कशामुळे? चारी कोपऱ्याला पाहिलं संडाशी, त्या कोपऱ्याला पाहिलं संडाशी, पाहुणे बघायला आले तुमचं गाव सुधरत नाही। त्या कोपऱ्याला पाहिलं संडाशी, या कोपऱ्याला पाहिलं संडाशी, कुणी सुधारायचं? हे सुधारायचं काम सरपंच नेंबारांचं, हे गावकऱ्यांचं नाही। सरपंच नेंबारांनी जर त्याच्यावर जर काय तर कारवाई केली की इथं कुणी जर दिसलं त्यांना कारवाई करण्यात येईल। त्याच्यामध्ये ग्रामसेवक, मी 3 वर्षापासून फिरत होतो, माझ्या बाईचं आधार कार्ड नाही। माझे 3 भाऊ बिगर लग्नाची 35 वर्षात झाली। आधार कार्ड काढायसाठी मला मॅरेज सर्टिफिकेट लागत होतं। 5व्या वर्षी आता मला सही दिली। त्यांनी का दिली की एक लहान लेकरू 6 वर्षे 6 महिन्याची पोरगी घेऊन आली, तेव्हा त्यांनी सही दिली कॅम्पवर। पहिल्या वेळेस गेलो कॅम्प भरून, ग्रामसेवक सुद्धा येत नाही, 6-6 महिने ग्रामसेवक येत नाही। सरपंच मेंबर हे काय कामाचे? या बाहेरच्या संडाशी सुधारा ना। पाण्याला काय करायचं? पाणी आम्ही स्वतः पहिले ना, आम्ही 2 गल्लीला पाणी आम्ही पुरवतो। संडाशी सुधारावा या पहिले। पाहुणे बघायला येत नाही, 35-35 वर्षाचे माझे भाऊ झाले, त्यांचे अजून लग्न व्हायना। कशामुळे? माझं स्वतःच झालंय, मी पैसे देऊन आणलेली बाई। काय आणली? पैसे दिले बाहेर, तेव्हा बाई आणली। यांना भेटत नाही, ते पहिले म्हणतात तुमच्या संडाशी सुधारावा, तेव्हा आम्ही पोरगी पाहायला। महिलांसाठी यांनी काय तर बांधावा शौचालय। कोणी बांधलं शौचालय? कोणीच नाही। पैसा आला, खाऊन गेले। जगा म्हणतात सरकारकडून तुम्हाला संडास आली, हे आलं, कोणाला आलं? कोणालाच आलं नाही। हे महिलांसाठी यांनी काय तर सुरक्षित बनवावा। प्रत्येक कोपऱ्याला महिला रस्त्यावर बसतात, कोणाच्या शेतात बसलं तर शेतावाली ओरडतात। हे काम कोणाचं आहे? सरपंच नेंबर ग्रामसेवकचं। वरून फक्त पैसा आला आणि खायचं। काय कामाचं खायचं? तुम्ही पहिले काय तर शौचालय बांधा महिलांसाठी। दारू, सट्टा, पत्ते हे सगळं चालू असते। हे कधी सुधारायचे? आजकालचे 10-10 वर्षाचे पोरं प्यायला लागले। कोणामुळे प्यायला लागले? हे गाववाल्यांचं काम आहे, मेंबर, सरपंच, ग्रामसेवकवाल्यांचं। हे बंद करा तुम्ही।